नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला भेंडी फ्राय मसाला रेसिपी शेअर करणार आहे। तर चला तयारीला लागूया। तर इथे मी अशी भेंडी कट करून घेतलेली आहेत, 2 भाग करून घेतलेले आहेत। तर आता आपण इथे मीठ घालून घेऊया। लाल तिखट, एक चमचा बेसन, 1 आणि अर्धा। आता आपण हे असं मिक्स करून घेऊया। तर इथे आपल्याला हे कोरडं वाटत असलं तर थोडंसं त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। इतकंच पाणी घ्यायचं, जास्ती पण पाणी नाही घ्यायचंय। थोडंसं पाणी ओलसर करून भेंडी घेऊया आपण। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया। तर इथे आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। आता आपण भेंडी थोडी स्लो गॅसवरती फ्राय करून घेऊया। तर इथे आपण गॅस स्लो ठेवायचं। फास्ट जर केलात ना तर मग भेंडी करपून जाणार आणि आतमध्ये कच्ची राहणार, बाहेरून वाटणार शिजली आहे। तर आपण गॅस स्लोच ठेवूया। थोडे फ्राय झाले की काढून घेऊया। तर इथे बघू शकताय आपलं रेडी झाली आहे भेंडी। आता मी काढून घेते। तर इथे मी भेंडी काढून घेतली आहे। आता आपण परत त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। अशा भाज्यांना तर तेल जास्तीच लागतं, थोडं तेल आपण जास्ती घालूया। त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया, हिंग घालून घेऊया, कांदा घालून घेऊया। कांदा आहे ते सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं शेकून द्यायचं आहे। तर इथे कांदा आपला गोल्डन झालेला आहे। आता मी याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेते। तर इथे मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतले होते। 2 टोमॅटो बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले। आता हे चांगलं आपल्याला शिजवून द्यायचं आहे। अद्रक लसूण पेस्ट 1 चम्मच घालूया। दोन चम्मच हळदी पावडर, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, मीठ आणि 1 वाटी पाणी। झाकण 15 मिनिटं झाकून ठेवूया। तर इथे आपली अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे। जे गॅस आहे ते मी आता स्लो केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया। तर इथे बघू शकता गॅस स्लो करूनच, कधी पण आपल्याला दही घालायचं असलं तर गॅस आहे ते आपले स्लो करूनच घालायचं, नाहीतर मग काय होतं दही आहे ते आपलं फाटतं। त्याच्यामुळे आपलं गॅस आहे ते स्लो ठेवायचं। असं चांगलं मिक्स करून घेऊया आपण। तर इथे बघू शकता आपण जे दही घातलं होतं ते एकदम मिक्स झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालूया। आता आपण ह्याच्यामध्ये भेंडी घालून घेऊया।
आता ह्याच्यामध्ये अजून आपण 1 कप पाणी घालून घेऊया. तर इथे बघू शकता आपली भाजी आहे ती रेडी झालेली आहे. आता बघू शकताय आता आपण हे भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे आपली ही भाजी अशी रेडी झालेली आहे. इथे बघू शकताय पूर्ण भेंडी जी आपली आहे ती एकदम शिजून गेली आहे. मस्त छानपैकी अशी झाली आहे. ही तुम्ही भाकरी या चपाती या पराठ्यासोबत खाऊ शकताय. वाव, मस्त. तर आजची तुम्हाला ही माझी रेसिपी भेंडी फ्राय मसाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.